बिग बॉस मराठीच्या घरात प्रभू शेळकेचं एविक्शनची बातमी तुम्हाला कालच रात्री दिली. इवन त्याच्यानंतर एक 9 वाजताच मला समजलं होतं का डबल एविक्शन आणि संकेत गेलाय. मी या बातमीवर विश्वास नाही ठेवला आणि खरंच मी सांगितलं नाही, कारण मला संकेत स्ट्रॉंग वाटत होता आणि मला वाटलं नाही बिग बॉस इतकं अनफेअर करतील. पण मला हे कळायला हवं होतं, जर रोशन जाऊ शकतो, रुचिता जाऊ शकते, तर संकेत का नाही, संकेतला हे का नाही पाठवणार. सो म्हणून आता जेव्हा मी एक प्रोमो बघितला, तुम्ही बघितला असेल कलर्समाने एक प्रोमो आउट केला आहे की काटामधला एक मेंबर गेला आहे आणि टोळीमधला एक मेंबर गेला आहे, तर तेव्हा कळालं भाई संकेतची न्यूज खरंच कन्फर्मच होती आणि खरंच डबल एविक्शन झालं आहे. आणि डबल एविक्शनमध्ये संकेत पाठकचा नंबर लागला आहे. हो, मला तर असं वाटत होतं यार सागर कारंडे जायला हवा होता, पण यार संकेत पाठकला यांनी घराबाहेर केले. डबल एविक्शन झालं आहे प्रभू शेळके आणि संकेत पाठक. संकेत पाठकचं अनफेअर एविक्शन यार. मी सांगू त्याचं एविक्शन का झालं आहे, त्याची वाईफ येऊन बोललेली, तो कन्फ्यूज झालेला. त्याला त्याच्या वाईफने म्हणजे सजेस्ट केलं इंडिव्हिज्युअल वगैरे खेळ, पण तो तरीही विशाल बरोबरच खेळत होता. आणि तुम्हाला सांगते रेवा सगळ्यात जास्त बॉटमला होती ना, खाली 7 नंबरला रेवा होती, तरीही संकेत पाठकचं एविक्शन झालेलं आहे. रेवानी घरामध्ये जसं राखीबरोबर राहून जसा कंटेंट घेतला किंवा मग काही पण भांडणं वगैरे केली, जेव्हा तुम्ही देतात ना यार त्या गोष्टी, तेव्हा ते बिग बॉसला आवडतं, बिग बॉसला ते पाहिजे असतं. जर तुम्ही देत नसाल, आणि असं पण विशाल बरोबर आहे ना, यांना संकेतला खेळूच द्यायचं नव्हतं. वाईफने हिंट देऊनही संकेत विशाल बरोबरच बसला होता. इवन काल परवा विशाल काय बोलला का संकेत माझी प्रायोरिटी आहे, बरोबर ना, संकेत माझी प्रायोरिटी. विशालला या गोष्टी बाहेरून कळाल्या का त्यांनी संकेतला प्रायोरिटी लिस्टवर ठेवल्यावर. आता बिग बॉस संकेतचा पट्टा कट करतील. विशाल खूप हुशार आहे आणि विशालनी या गोष्टी जाणून बुजून बोलल्या किंवा काय मला काहीच माहीत नाही, कारण त्यांनी रुचिताला धरलं तर रुचिताला पण बिग बॉसने काढलं. त्याच्यानंतर रोशन पण गेला. तर बिग बॉसला विशालला मला वाटतं विशालला आता या गोष्टी कळून चुकले. या गोष्टी विशाल कशाला बिग बॉसमध्ये बोलून दाखवेल, तो मास्टर माइंड आहे. त्याला कळालं आहे माझ्याबरोबर अजून एक मजबूत खिलाडी हे लोक ठेवणारच नाही, त्याचं एविक्शन होणार. आणि आता तर आपण खूप शेवटच्या टप्प्यावर आहे, खूप शेवटच्या टप्प्यावर आहे. आता असंही 15-20 दिवसात फिनाले, 15-20 दिवसातच फिनाले, जवळजवळ 20च दिवस बाकी मला वाटतं, 19 एप्रिलला फिनाले. सो आता प्रभू शेळके बरोबर संकेत पाठकचं अनफेअर एविक्शन झालेलं आहे. इथं दीपाली डिझर्व करत होती, इथं सागर डिझर्व करत होता, ते घरातून गेले नाही. संकेत पाठकचं हेच होतं की तो विशालसोबत खेळला आणि यांना विशालच्या विरुद्ध संकेतला खेळवायचं होतं, याच गोष्टी होत्या. आणि असंही मला तर वाटतं हे आता वाईल्ड कार्डला एक करून हटवतील, कारण आता आपण शेवटच्या टप्प्यावर आहोत. त्याच्यामुळे ते आता मे बी आता रेवाने आता किती का जास्त नेक्स्ट वीकला पण कंटेंट दिला तर कदाचित ते रेवाला काढतीलच, कारण ते शेवटच्याच वीकमध्ये आता जाणार आहोत आपण. मला वाटतं एक पुढच्या वीकमध्ये नाही तर त्याच्या पुढच्या वीकमध्ये रेवाला पण काढणार ते, हे नक्की. तर आता याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे का अनफेअर एविक्शन होतं संकेत पाठकचं. तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. घरामध्ये डबल एविक्शन झालं आहे प्रभू आणि संकेतचं, सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, नक्कीच करा. आणि यार काय वाटतं तुम्हाला, संकेत काटाबरोबर खेळला असता तर मेकर्सनी काढलं नसतं का? हे मला वाटतं की हे काढलं नसतं. तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच सांगा. सो मेकर्सनी पहिलेच त्यांचेच काय म्हणता यार त्यांचीच मनमानी केली आणि यावेळेस पण प्रभूचा, ठीक आहे प्रभूचा गेम नव्हता, प्रभूचा गेम सगळा तन्वी सांगते तोच होता, पण यार संकेतचा गेम होता. एक स्ट्रॉंग कंटेस्टंट घराबाहेर गेला आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?